निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। जय भर्तरीनाथ जय वीर भर्तरीनाथ जय भर्तरीनाथ जय वीर भर्तरीनाथ जय भर्तरीनाथ जय वीर भर्तरीनाथ जय भर्तरीनाथ जय वीर भर्तरीनाथ। भर्तरीला मी कधी एकदा भेटतो आहे असं झालं आहे। गोरक्ष, तू, जालिंदर, कानिफ, गहिनी, भर्तरी, चौरंगी, रेवण, तुम्ही आता सगळेच मोठे झाला आहात। तुम्हा सगळ्यांना एकत्र पाहायचं आहे मला। आज निदान भर्तरीची भेट होईल। भर्तरी येतो आहे म्हणून हे पशु पक्षी एकमेकांशी आनंदात बोलतायत। त्यांनाही भर्तरीच्या येण्याची उत्सुकता लागली आहे। या नाथ पंथामध्ये पशु पक्ष्यांची भाषा सहजतेने समजू शकेल असा भर्तरी हा एकमेव नाथ आहे। त्याच्या येण्याचा आनंदोत्सव हे सगळे साजरा करत आहेत। चला आपण समोर जाऊन त्याला भेटूयात। आदेश अलख निरंजन। बस आता थकले म्या, आता पुढे चालवायचं नाही मला। मला नाही वाटत आपण इथनं बाहेर पडू शकू। हे असं रडू नका की तू, सुटू आपण यातनं बाहेर। अहो पर कवा, मला वाटतं आता इथेच माझा जीव जाईल म्हणून। हे असं बोलू नका की तू। ते साधू बुवा आपल्यावर कोपलं असलं तरी तेच आपल्याला बाहेर जायची वाट धावतील। मला नाही वाटत तसं काय होईल म्हणून। आपण त्यांची माफी मागू, त्यांचं पाय धरू, ते आपल्यावर दया करतील। अहो पर आता त्यासनी हुडकायचं कुठं? ते बघ साधू बुवा इकडेच येतात। एकदा हो मस्ती माफ करा। पायाखाली आपल्या मुंगी जरी येताना दिसली तरी आपण पाय बाजूला घेतो। पशु असो, पक्षी असो किंवा अनोळखी मनुष्य असो, तो जर आपल्याला त्रासात दिसला तरी त्याला पाहून आपल्याला त्रास होतो। परंतु इथे तर तुम्ही जवळच्याच माणसाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेही स्वतःच्या स्वार्थासाठी। वाचवा मला देवा, देवा आम्हाला वाचवा देवा। तुम्हाला इथे कोणी आणि कशासाठी बांधलं होतं? आमच्या शेजाऱ्यांसंग आम्ही इथं आलो होतो। त्यांनी आम्हासनी गोड बोलून इकडे आणलं आणि झाडाला बांधून ठेवलं। प्रत्येक जीवात्म्यामध्ये परमेश्वराचा अंश असतो आणि तो या जीवसृष्टीमध्ये कर्माच्या बंधनाप्रमाणे फिरत असतो। तुम्हाला मनुष्य जन्म मिळालेला आहे तो सत्कर्म करण्यासाठी, आणि त्यातही तुम्ही असे हे दुष्कर्म करत आहात। आमची मती फिरली होती देवा। पुन्हा असं काय बी व्हायचं नाही। इथून पुढे जर तुम्ही असं वाईट कर्म करण्याचा प्रयत्न जरी केला तरी आम्हाला लगेच समजेल। मग आम्ही तेव्हा कुठेही असो, मनातील वाईट विचार सोडून द्या, चांगली कर्म करा, नाहीतर
पुन्हा आमच्याकडून तुम्हाला क्षमा मिळणार नाही. वय देवा. आता तुम्ही असे सरळ जा. पुढे गेल्यानंतर आपोआप तुम्हाला घरी जाण्याची वाट दिसेल. शुभम भवतु. गुरुदेव, शुभम भवतो. भर्तरी, कसा आहेस भर्तरी? सकुशल आहे गुरुदेव. आपल्या सगळ्यांच्या भेटीची ओढ लागली होती आणि म्हणूनच इथे आलो. भर्तरी, पशु पक्षी मोठ्याने आवाज करायला लागले तेव्हाच लक्षात आलं की तू इथे येतो आहेस. त्यांना माझ्याशी खूप बोलायचं आहे. त्यांचं मन माझ्याजवळ मोकळं करायचं आहे. पण मी त्यांना सांगितलं थांबा. आधी मी माझ्या सद्गुरूंना भेटणार आणि मग तुम्हाला. आम्हीही तुमच्या येण्याची प्रतीक्षा करत होतो. आपल्या सगळ्यांना भेटून मलाही प्रसन्न वाटतंय. तू आमच्यापासून जरी दूर असलास तरी माझं तुझ्यावर लक्ष होतं. तू फार महान कार्य करतो आहेस. सगळे नाथ जिथे मनुष्याच्या कल्याणाचं कार्य करत आहेत तिथे तू मात्र मुक्या जीवांच्या सुखदुःखांसाठी कार्य करतो आहेस. या कार्यापुढे आकाशही ठेंगणं भासत आहे भर्तरी. श्री दत्तगुरूंच्या आणि आपल्या कृपेमुळेच मी हे सगळं करू शकतो आहे गुरुदेव. आपण मला जी शिकवण दिली त्याचे फलित म्हणूनच हे कार्य माझ्या हातून घडत आहे. आता पुढे माझ्यासाठी काय आज्ञा आहे गुरुदेव? तू जे कार्य करतो आहेस त्या संदर्भामध्ये लोकांमध्ये जागृती आवश्यक आहे. आपल्या स्वार्थासाठी मनुष्य अनेक पशुपक्ष्यांची हत्या करतो आहे. जंगल तोडली जात आहेत. मनुष्य स्वतःमध्ये इतका मग्न झाला आहे की पशु पक्ष्यांना अन्न पाणी मिळतंय की नाही हेही त्याच्या लक्षात येत नाहीये. हो गुरुदेव, सगळीकडे भ्रमण करताना मी हे पाहतो आहे. मुके जीव मला तेच सांगत आहे. मनुष्य एक झाड जेव्हा तोडतो तेव्हा त्यावर असणारे पक्षी, सूक्ष्म जीव, कृमी, कीटक सगळे उद्ध्वस्त होत असतात. पण हे मनुष्याच्या ध्यानी येत नाही. त्याच्यासाठीच आता कार्य करायचं आहे भर्तरी. गुरुदेव, मी गावात जाऊन आपल्या सगळ्यांसाठी भिक्षा घेऊन येतो. भर्तरीनाथ आले आहेत. एकत्रित भोजन करू. होय गैनी. थांबा, मीही येतो तुमच्या बरोबर.
आपण दोघे मिळून भिक्षा घेऊन येऊ. आज्ञा असावी गुरुदेव. या. गोरक्षा, काळ कसा निघून गेला कळलंच नाही. किती मोठा झाला भरतरी. अगदी लहान होता तो जेव्हा त्याला पाहिलं होतं. पशुपक्ष्यांसाठी आणि मुक्या जीवांसाठी तू जे अहोरात्र कार्य करतो आहेस ते आणखी वृद्धिंगत होत राहो. त्या सृष्टीतल्या प्रत्येक मुक्या जीवाचा तू आधार व्हावास असं मला वाटतं. गुरुदेव, आपली श्री दत्त गुरूंची आणि महादेवांची कृपा ज्याच्यावर असेल त्याला या सृष्टीत काय अशक्य असणार आहे. तू जे कार्य करतो आहेस त्यामध्ये आम्ही कसं सहाय्यभूत व्हावं. एक कार्य आहे जे मला या वनातल्या मुक्या जीवांसाठी करायचे आहे. इथल्या मुक्या जीवांनी मला इथे आल्यावर सर्वप्रथम त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले आहे. तो त्रास त्यांना कोणाकडून होतो आहे? एक शिकारी टोळी इथल्या प्राण्यांना त्रास देत आहे. स्वार्थासाठी, धनप्राप्तीसाठी इथल्या प्राण्यांची शिकार केली जात आहे. आपण इथे येताना पशुपक्ष्यांचे आवाज, ओरडणे ऐकले ते त्याचसाठी होते. ते त्यांचा दुःख सांगण्याचा प्रयत्न करत होते. जर तसं असेल भरतरी, तर त्या शिकारी मनुष्यांना तात्काळ शिक्षा करायला हवी. मलाही असंच वाटतं, पण गुरुवर, मला हे अनेक ठिकाणी करावं लागलं आहे. अशा लोकांना सतत शिक्षा करणं हे माझ्या मनाला पटत नाही. त्यामुळे अशा वेळी माझ्या मनातही संभ्रम निर्माण होतो. कारण एका प्रकारे ती देखील एका जीवाची हत्याच आहे. असा एक प्राणी हाय ज्याचं नुसतं दात जरी ऐकलं ना तरी आपल्या अख्ख्या वर्षाची कमाई होईल. कोण? हत्ती म्हणताय काय तुम्ही? वय पर आपल्या दोघांनी त्याला मारता येईल का? म्या करतो बराबर. मला एक ठिकाण ठाव आहे जिथं एक हत्ती रोज येत असतो. चला, तसं बी लय येळ झालाय, काही गावं ना. चला. तुझं म्हणणं अगदी योग्य आहे, परंतु जोपर्यंत त्यांना शासन केलं जाणार नाही तोपर्यंत त्यांच्यात बदल घडणार नाही. गोरक्ष अगदी योग्य बोलतो आहे भरतरी. पुढच्या काळामध्ये कोणी असं दुष्कृत्य करू नये म्हणून ते करणाऱ्याला आज शासन हे व्हायलाच हवं. जशी आज्ञा गुरुदेव. चला, आपण सगळे तिकडे जाऊयात. आदेश! अलर्ट! निरंजन! हेतच असतो या बघतो हत्ती. तो बघ, समोर हत्ती आहे. तू इकडे लप. म्या इथून बराबर नेम धरतो आणि त्याला मारतो.
हो नेम बराबर लागला तेव्हा तिथं पडला. माझा नेम चुकलाय वय कधी? वय की एका घावात त्याचा जीव गेला. हो आपल्या हाताला मोठी धनाची घागर लागली. हो चला आपण जाऊ आणि हत्तीचा दात काढून आणू. चला. वय चल. अगं थांब थांब. का काय झालं? कोणतरी इकडेच येत आहे असं वाटतंय. इकडं त्यांच्या पायांचा आवाज यायला लागलाय. चल 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 लवकर. पक्षी एवढा आवाज का करताय? गुरुदेव ते पहा. कोण आहे रे इथे? कोणी या गजराजांवर हल्ला केला? हे कोण आलं कोणास ठाऊक. चल पळ इथनं. गुरुदेव, इथे कोणीही दिसत नाही. आपल्याला इथे यायला उशीर झाला गोरक्ष. होय गुरुदेव. हे पक्षी सुद्धा तेच सांगत आहे. आपण इथे येणार याची चाहूल त्या शिकाऱ्यांना आधीच लागली होती आणि म्हणून ते इथून पळून गेले. ते फार दूर गेले नसतील. गुरुदेव मला आज्ञा द्या. मी जातो आणि त्यांना इथे घेऊन येतो. शांत हो गोरक्ष. ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल त्याला शिक्षाही मिळेलच. परंतु आता आपण इथे थांबणं गरजेचं आहे. गुरुदेव त्या शिकाऱ्यांनी हे धनासाठी केले आहे. त्या शिकाऱ्यांना या गजराजाचा दंत काढून न्यायचा होता. आपण आलो त्यामुळे त्यांना ते करणं शक्य झालं नाही. पण यामध्ये गजराजाचे प्राण गेले याचे मला वाईट वाटते आहे. एखाद्या मनुष्याच्या दुष्ट कर्मामुळे मुख्या जीवाचे प्राण जाणं हे चुकीचं आहेच. कुठलाही प्राणी स्वतःहून मनुष्याला इजा पोहोचवत नाही. स्वार्थाने बरबटलेला मनुष्यच त्यांच्या जीवावर उठतो. थांबा. ते कोण आहे ते बघायला ना गवय. हे बघा आपण हत्ती मारला आणि दात दुसरंच नाही असं व्हाय नको. हे बघा आपण या झाडाच्या आडून बघू म्हणजे कसं त्यातनी दिसायचो नाही आपण. गोरक्ष त्या गजराजाला जिवंत कर. जशी आज्ञा गुरुदेव. हो कोण आहेत ते? कोणतरी साधू दिसतात. मग ते काय लय वेळ थांबायचे नाही. ते गेले का आपण लगेच जाऊ तिथून. हा थांब.
बघू काय करतात ते. रुद्रतेज शिव शंभू भूपती महादेव तू दिव्य जती शरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुरी शक्ती. हो ते हातात पाणी घेऊन काय करतायत? काय बी ठाव नाही बघ. तू धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरखजती.